भव्य दिव्य असा सोहळा करणार आणि मैदान घेणार बिना 1 रुपया घेता। तर खरं तर त्या दोन्ही नंदींचं तोंड लागलेलं आहे। गाडी 19-20 झालेली आहे। या लोकांनी जे संघटनेच्या माध्यमातून जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी संघटना आहे बैलगाडा संघटनेची त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल कुठेतरी मला असं वाटतं तुमच्या पद्धतीने तुम्ही दिलाय, पण मला तो निकाल असा वाटतोय तर तो निकाल मथुरच्या बाजूनी नाहीये। कुठेतरी आमचा 19-20 मध्ये पराभव झालेला आहे। तर खरं तर त्या गाडा मालकांचा मी उद्याच्या मैदानासाठी त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देईल। भवानी आणि भवानी सोबत जो नंदी होता त्यांना मथुर आणि लखन मी डिसिजन घेतोय इथं। लखनवाल्यांचा काय डिसिजन असेल त्यांचा ते बघतील, पण माझा मथुर मी आज रात्री या उद्या सकाळी भरून निघणार आहे। पण ती गाडी फायनल साठी पात्र झालेली आहे। तो निकाल माझ्याकडनं ते मथुर फॅन फॅमिली कुटुंबाकडनं तो निकाल भवानीला। शांत 2 मिनिटं बघ मी काय सांगतो मित्र ऐक, मला माझा निकाल नसेल मथुरचा तर निकाल देऊ नको। ज्या मालकाचा निकाल असेल त्याला निकाल प्रामाणिकपणे द्या। शांत 2 मिनिटं बघ मी काय सांगतो मित्र ऐक, मला माझा निकाल नसेल मथुरचा तर निकाल देऊ नको। ज्या मालकाचा निकाल असेल त्याला निकाल प्रामाणिकपणे द्या। प्रेक्षक सगळ्याला विशेष सूचना आहे, आता फक्त फायनलचे लॉट काढले जातील। फायनल हे उद्या सकाळी 10 वाजता होईल। उद्या सकाळी 10 वाजता फायनल याच मैदानात होईल, याची सगळ्यांना नोंद घ्यावी। पण येणाऱ्या काळामध्ये राहुल पाटील हा मथुरच्या नावाने मोठा भव्य दिव्य असा सोहळा करणार आणि मैदान घेणार बिना 1 रुपया घेता। ही बाईट लक्षात ठेवा, भले 2 वर्ष लागू द्या नाही तर अजून 5 वर्ष लागू द्या। जास्तीत जास्त रकमेचं मैदान। पब्लिकचं प्रेम म्हणजे बघून आम्ही डायरेक्ट हैराण झालो, कारण की हातावर हातनं पायावर पाय, मी कालच बोललो होतो सेम आज तीच कंडिशन झाली। कारण की बैलाला जिथं बांधलं होता तिथं बैलाला पण म्हणजे पाणी पण नाही कळून दिलं आम्हाला, कारण की सगळे बैलाची कोण येसन धरतोय कोण कासडा धरतोय काय सगळे फुल जाम। शांत 2 मिनिटं बघ मी काय सांगतो मित्र ऐक, मला माझा निकाल नसेल मथुरचा तर निकाल देऊ नको। ज्या मालकाचा निकाल असेल त्याला निकाल प्रामाणिकपणे द्या।